भाजी बघूनच वाटतंय ना एकदम झणझणीत आणि तर्रीदार अशी सावजी पद्धतीची भाजी आहे म्हणून. तर आज आपण केलेली आहे मूगवडी आणि बटाट्याची रस्सा भाजी. मस्त अशी गरमागरम अशी तर्रीदार आपली भाजी तयार झालेली आहे. नमस्कार, मी प्रतिमाज किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत सावजी पद्धतीची आणखी एक रेसिपी, ती म्हणजे मूगवडी आणि बटाटा घालून केलेली रस्सा भाजी. ही अगदी साधी सोपी भाजी आहे. खूप काही मसाले पण आपण वापरलेले नाही आहे, पण तुम्ही भाजी करण्याची पद्धत बघितली तर खूप छान आहे आणि त्यामुळेच भाजीला अशी मस्त तरी पण आलेली आहे आणि रंग पण सुरेख आलेला आहे. तर रेसिपी पूर्ण बघण्याआधी जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण इथे भाजी करण्यासाठी अर्धी वाटी मूगवड्या घेतलेल्या आहेत. याला तुम्ही सांडगे पण म्हणतात. या फक्त मुगाच्या डाळीच्या केलेल्या असतात. नंतर एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. आता आपण बटाट्याचे काप करून घेऊया. उकडलेला बटाटा न घेता तुम्ही कच्चा पण बटाटा इथे वापरू शकता. उकडलेल्या बटाट्याने भाजीला चव छान येते. इथे आता बटाट्याचे पण काप करून झालेले आहेत. त्यानंतर आपण ज्या मूगवड्या घेतलेल्या आहेत त्याला थोडंसं बत्त्याने ठेचून घ्यायचं आहे. म्हणजे हलकंसं ठेचायचं आहे, खूप काही चुरा करायचा नाही आहे त्याचा. हलकंसं ठेचून घेतल्याने भाजीला दाटसरपणा पण येतो आणि भाजी चवीला पण छान लागते. आणि अख्ख्यात जर केला तर मग त्या वड्या पण शिजायला जरा वेळ लागतो. इथे आता वड्या आपल्या छान ठेचून झालेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला भाजी करण्यासाठी एक कढई घ्यायची आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेल्या वड्या टाकायच्या आहेत आणि त्या हलक्याशा आपल्याला सोनेरी रंगाच्या होतपर्यंत मंद गॅसवरती परतून घ्यायच्या आहेत. आता या वड्या आपल्या सोनेरी रंगाच्या झालेल्या आहेत. आता या वड्या आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहेत. नंतर त्यामध्ये आपल्याला भाजीला लागणारं तेल टाकायचं आहे. अर्थातच ही वैदर्भीय आणि सावजी पद्धतीची भाजी असल्यामुळे भाजीला जरा मी तेल जास्त वापरलेलं आहे. बऱ्याच जणांच्या कमेंट्स असतात की भाजीला तेल जास्त असतं, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजीला तेल घेऊ शकता. सावजी पद्धतीमध्ये भाजीमध्ये तेलाचं प्रमाण जरा जास्त असतं. तेल छान गरम झालं की एक तेजपान टाकायचं आहे आणि थोडंसं आपल्याला हिंग घालायचं आहे. त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा छान मंद गॅसवरती सोनेरी रंगाचा होतपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता इथे कांदा पण आपला छान हलकासा सोनेरी रंगाचा झालेला आहे. आता त्यात आपल्याला 1 चमचा आलं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण टाकायचं आहे. आता हे वाटण पण आपण छान परतून घेऊ. मसाले आपण जेवढे छान परतू तेवढं भाजीला चव पण छान येते आणि तरी पण छान येते. आता त्यामध्ये आपल्याला 1 चमचा धने-जिरे पावडर टाकायची आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे. त्यानंतर थोडीशी हळद, आपल्या चवीनुसार साधं लाल तिखट आणि हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. आता त्यामध्येच आपल्याला परतून घेतलेल्या मूगवड्या टाकायच्या आहेत आणि त्या मूगवड्या पण मसाल्यामध्ये छान होऊ द्यायच्या आहेत. त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे जेणेकरून ते मसाल्यासोबत वड्या करपणार नाही. परत एकदा मिक्स करून घेऊ आणि याच्यावरती झाकण झाकून झाकणावरती पाणी ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती 4 ते 5 मिनिट आपल्याला मूगवड्या तेलामध्येच होऊ द्यायच्या आहेत. आता 4 ते 5 मिनिट झालेले आहे. झाकण उघडून बघूया. तुम्ही इथे बघू शकतायत की मूगवड्या मस्त मसाल्यामध्ये छान होत आहेत आणि भाजीला असा रंग पण खूप सुरेख दिसतो आहे. आता आपल्याला त्यामध्ये उकडलेले बटाटे टाकायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मग त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा आपण मिक्स करून घेऊ आणि परत आता याच्यावरती झाकण झाकून आपल्याला 4 ते 5 मिनिट मंद गॅसवरतीच होऊ द्यायचं आहे.
इथे 4 ते 5 मिनिट झालेले आहे. झाकण उघडून बघूया. आपण यामध्ये अगदी थोडंसंच पाणी टाकलेलं होतं. तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी तर्री वरती दिसते आहे. आता त्यामध्ये झाकणावरचं गरम पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढं पाणी टाकायचं आहे. मी साधारणपणे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेऊ परत एकदा. याच्यावरती परत एकदा झाकण झाकून वड्या शिजेपर्यंत आपल्याला हे भाजी होऊ द्यायची आहे. 10 ते 12 मिनिटांनंतर मी झाकण उघडते आहे. तुम्ही इथे बघू शकता की भाजी मस्त अशी तर्रीदार आणि अशी लाल चुटुकदार रंगाची दिसते आहे. खूप सुरेख असा रंग आलेला आहे. वड्या पण आपल्या छान शिजलेला आहे. आता त्यामध्ये टाकायचा आहे अर्धा चमचा सावजी काळा मसाला. या मसाल्याची पण रेसिपी मी तुम्हाला दिलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यावरती आता झाकण झाकून आपल्याला गॅस बंद करून भाजी सर्व करायची आहे. अशा पद्धतीने आज आपण अगदी मोजकेच मसाले वापरून एकदम झणझणीत आणि तर्रीदार अशी विदर्भातील सावजी पद्धतीची मूगवडी आणि बटाटा घालून केलेली तर्रीदार अशी भाजी केलेली आहे. मला खात्री आहे की आजची ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आजची ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या झणझणीत रेसिपींसह. तोपर्यंत बाय बाय.